नमस्कार. आज आपण संस्कृत सप्ताह ह्याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत. आजपासून संस्कृत सप्ताहाची सुरुवात झालेली आहे. श्रावण पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन हा दिवस संस्कृत दिवस म्हणून साजरा करतात. 1969 सालापासून 1969 म्हणजेच भारतीय सरकारने तो दिवस संस्कृत दिवस म्हणून जाहीर केला. तर संस्कृत सप्ताह म्हणजे काय? तर श्रावण पौर्णिमाच्या आधीचे 3 दिवस व श्रावण पौर्णिमा हा चौथा व त्यानंतरचे 3 दिवस असे मिळून आपण पूर्ण 7 दिवस हा संस्कृत सप्ताह साजरा करतो. का बरं हा साजरा करतो? कारण की संस्कृत आपली एकदम प्राचीनतम भाषा आहे. आपण ती जतन केली पाहिजे, आपण ती इतरांना शिकवली पाहिजे, त्याचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून हा सप्ताह आपण साजरा करतो. अनेक ऑर्गनायझेशन्स आहेत, जसं संस्कृत भारती आहे व इतरही आहेत, ज्या संस्कृत सप्ताह जोमाने साजरा करतात. 2021 साली PM आपले नरेंद्र मोदीजींनी सुद्धा हा सप्ताह आपण अधिक उत्साहाने, अधिक वेगवेगळ्या तरीकेने साजरा केला पाहिजे असे सांगितले होते. तर आपण शाळांमध्ये सुद्धा बघतो की वेगवेगळ्या प्रकारचे संस्कृत श्लोक कॉम्पिटिशन्स असतील, त्यानंतर सुभाषित कॉम्पिटिशन्स असतील, अशी घेतली जातात. तर आपण सुद्धा या संस्कृत सप्ताहामध्ये एकत्र येऊयात व अधिक संस्कृत भाषेचा अधिक वापर करायला लागूयात, ती शिकूयात व त्याचा प्रचार आणि प्रसार सुद्धा करूयात. मी तुम्हाला या एका आठवड्यामध्ये संस्कृत सप्ताहाच्या तुम्हाला संस्कृतबद्दल वेगवेगळी तुम्हाला माहिती देणार आहे. तर तुम्ही प्लीज मला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा व ही माहिती इतरांना सुद्धा पाठवा. जयतु संस्कृतम, जयतु भारतम. चला संस्कृतचा प्रचार व प्रसार करूया व तिला शिकूया व तिचे जतनही करूयात. धन्यवाद.